पुण्यातील बायकांचा गट ताजमहाल पाहायला जातो. ताजकडे पाहत त्यातल्या रुक्मिणी काकू म्हणतात, "अगं बाई, आमच्याकडे कपाटाच्या फळीवर आहे, अगदी तसाच बांधलाय की. सासरा जावयाला, हॅलो, वादळ आहे का तिकडे? जावई, हो आहे की, कूलरसमोर झोपले, उठवू का? प्रत्येकाला सून ही घर जोडणारी पाहिजे असते. म्हणजे याचा अर्थ असाच होतो की घर पहिल्यापासूनच तुटलेलं आहे. मग आता मुली काय, हुंड्यात फेविकॉल घेऊन येतील आणि घरातील माणसं जोडत बसतील? सासू हा प्राणी पण किती विचित्र आहे. तिला वाटतं माझ्या नवऱ्याने फक्त माझंच ऐकावं आणि माझ्या सुनेच्या नवऱ्याने पण माझंच ऐकावं." आजकालचे अरेंज मॅरेज लग्नाच्या तारखेपर्यंत लव्ह मॅरेज बनून जातात आणि लव्ह मॅरेज लग्नापर्यंत अरेंज मॅरेज बनून जातात. मुलीचा बाप, हुंड्यामध्ये काय घेणार जावई बापू? मुलगा, मला हुंडा ही गोष्ट आवडत नाही. मुलीचा बाप, हुंडा म्हणजे गिफ्ट असतंय जावई बापू. मुलगा रागात, हुंडा म्हणजे गिफ्ट, लग्नानंतर रिटर्न गिफ्ट म्हणून मला पोटकी मागू नका म्हणजे झालं. नवरा, मी लवकर मरणार आहे, पण त्याचा एक इलाज आहे. मी दुसरं लग्न केलं तर वाचेल. तर मला सांग, मी तुझ्या बहिणीशी लग्न करू का शेजारणीसोबत करू? बायको रागात, तुमचा अंत्यविधी जाळून करू की पुरून करू? मुलींचं पण खूप अवघड असतंय राव. बिचाऱ्या लग्न समारंभात एवढ्या नटून खटून जातात जेणेकरून मुलं त्यांच्याकडे बघतील. पण त्यांना कोण बघतंय? तर मुलांच्या आया, ही कुणाची मुलगी आहे? माझ्या मुलासाठी विचारून बघते हिच्या घरच्यांना. लग्न झालेल्या पुरुषाला कोणता फरक कळो वा ना कळो, पण भांडी चुकून आपटल्याचा व भांडी जाणून बुजून आपटल्याचा फरक नक्कीच कळतो. बंड्या, काकू, तुमचा मोबाईल नंबर सांगा. काकू, 94 लाडकी बहीण लाडकी बहीण. बंड्या, म्हणजे? काकू, 94 1500 1500.